माझी आई पण तुमची पेशंट आहे, गेली 3.5-4 वर्ष. तर तिला ओबेसिटी आहे, तिला ब्लड प्रेशर आहे, तिला डायबिटीज आहे, थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे. मग जनरली असं होते की प्लस तिला कॉन्स्टिपेशन आणि मेटाबॉलिझमचे पण बरेचसे त्रास आहेत. मग जनरली असं होतं की शुगर कमी करायची आहे, तर मग सगळ्यात पहिल्यांदा चालणं चालू करणं. तर तिला वजनामुळे आणि गुडघेदुखीच्या त्रासामुळे सायटिकामुळे चालता येत नाही. बरं, तिला योगासनं पण करता येत नाहीत, कारण 1-2 आसनं केली की तिचे नवीन काहीतरी दुखण्याचे त्रास चालू होतात. फक्त प्राणायाम थोडा वेळ ती करू शकते. तर अशा केसमध्ये सुरुवातीची ट्रीटमेंट काय? सध्या गोळ्यांचा हे इतकं आहे की जेवण कमी आणि गोळ्या जास्त. मेटाबॉलिझम म्हणजे बेसिकली या सगळ्याचा रूट कॉज काय आहे, तर मेटाबॉलिझम आहे की शरीरातलं बदललेलं मेटाबॉलिझम. चयापचय, ज्याला आपण मराठीत म्हणतो चयापचय, मराठीत शब्दच वापर. मेटाबॉलिझममुळे काय होतं, त्याच्यामुळेच शुगर आहे, त्याच्यामुळेच वजन आहे, त्याच्यामुळेच हार्ट बीपी आहे. तर ते रूट कॉज मेटाबॉलिझम कशा पद्धतीने करेक्ट करता येईल, त्याच्यासाठी एक्सरसाइज आवश्यक आहे, पण त्याच्याहीपेक्षा आवश्यक आहे फूड टायमिंग आणि फूड चॉईसेस. म्हणून आपण जे म्हणतो की जसा हा स्ट्रक्चर्ड रिहॅब प्रोग्राम आहे, तसंच तो मेटाबॉलिक रिहॅब प्रोग्राम असतो. कारण की बऱ्याच पेशंटला चालता येत नाही, तर व्यायाम काय सांगणार? आर्थरायटिस आहे, त्याला व्यायाम काय सांगणार? योगासनं करता येत नाहीत, काय सांगणार? तर मेटाबॉलिझमकडे लक्ष देण्यासाठी मग खाण्याचे पदार्थ निवडणे, खाण्याच्या वेळा निवडणे, आणि मग किती वेळात खाल्लं पाहिजे, किती वेळात नाही खाल्लं पाहिजे, इंटरमिटंट फास्टिंग ज्याला आपण म्हणतो, किंवा टाइम रिस्ट्रिक्टेड इटिंग, एवढ्या वेळातच खायचं, याच्यानंतर काही झालं तरी खायचं नाही, अशा पद्धतीचे सल्ले, त्याला आपण मेटाबॉलिक क्रिया म्हणतो. आणि बऱ्यापैकी वेट कमी व्हायला मदत होते. मग जसं वेट कमी होईल तसं शुगर बीपी कमी होतं, सांध्यांचा प्रकारही कमी होतो, मग हालचालींना मदत होते, मग थोड्या हालचाली वाढवल्या जातात. असा हा स्ट्रक्चर्ड प्रोग्रामच असतो. याला मेटाबॉलिक क्रिया म्हणजे आधी वजन वाढलंय, ह्याला आपण आधी निव्वळ खाण्यापिण्याच्या सवयीमुळे वजन वाढलंय आणि खाण्याकडे लक्ष द्या असंच सांगत होतो. आता तसं न सांगता हा एक आजार आहे, वजन वाढलेलं हा एक आजार आहे, हे तुमचं खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आहे असं समजत आहे, आणि त्याला आजारासारखंच ट्रीट केलं जातं. ओबेसिटी किंवा त्याला आता मेटाबॉलिक डिसऑर्डर, म्हणजे काही काही हॉस्पिटल्समध्ये आता मेटाबॉलिक हेल्थ हा एक वेगळाच विषय झालेला आहे. तर सगळ्याचा रूट कॉज तेच आहे. आपण इथं सगळे जे पेशंट बसलेले आहोत, ते सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट सुधारायची म्हटली तर ती मेटाबॉलिझमच आहे. त्यामुळे मेटाबॉलिक हेल्थ आणि मेटाबॉलिक रिहॅब हा एक प्रकार त्याच्यामध्ये बराच वाढत चाललेला आहे.